अमरावतीत पुन्हा एकदा पोलिसांची धडक कारवाई पाहायला मिळाली आहे. नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाला डीबी पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चायना चाकू जप्त केला असून त्याच्या विरोधात आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे. उस्माननगर परिसरात धारदार चाकू घेऊन एक तरुण फिरत असल्याची माहिती नागपुरी गेट पोलिसांच्या डीबी पथकाला गस्ती दरम्यान मिळाली होती. माहिती मिळताच डीबी पथकाने तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. शेख अरसलान अब्दुल मजीद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचे वय 19 वर्ष आहे. तो उस्माननगर अमरावती येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीकडून पोलिसांनी धारदार चायना चाकू जप्त केला आहे. परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोपी हा चाकू घेऊन फिरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यशवंत सोळंके आणि गाडगेनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके, पोलीस निरीक्षक गुन्हे निशांत देशमुख, डीबी प्रभारी उपनिरीक्षक विकास मनपिया, उपनिरीक्षक दादू दहीकर तसेच डीबी पथकातील मलिक अहमद, दिनेश नांदे, दानिश शेख, राहुल रोडे, सागर पंडित, विक्रम नशीबकर, कुणाल बर्डे आणि संदीप उईके यांनी ही कारवाई केली आहे. अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून गस्त आणि कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या या तरुणावर आर्म्स ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास नागपुरी गेट पोलीस करत आहेत.